ॲक्च्युली वी थॉट की तुम्ही क्लोज याल ग आम्ही फोन एक्सचेंज केल्यावर. पण ही आमची आयडिया नव्हती. आमची नव्हती, माई आजीची आयडिया होती. बरोबर ना? हा म्हणजे कोणाची का असे ना नाही. तेव्हा काय मी तू असं काय करतेस? तू माई आजीचंच का करतेस? काय बोलतेस एम्फसिस? अगं हा तिला कळलंय माईचीच आयडिया होती. आता तू असं हे करू नकोस. आपलं ठरलेलं ना, मी बोलले तर तुम्ही काय असं होतं नेहमी माझं. आयशू हे बघ, अगं मला कळलं माईची आयडिया होती ना. ऑफकोर्स माईची आयडिया असणार आहे, दुसऱ्या कोणाची असेल. आय नो. आता राहू देत. मला नाही बोलता बोलता लक्षात आलं तर त्या इशू कराल का त्याचा? ठीक आहे बरं मैत्री, यू वर लाईक की तुला काहीतरी कळलंय. सांग ना काय कळलंय. तुम्हाला खरंच ऐकायचंय? तुम्ही ऐकू शकणार आहात? आर यू शुअर? नाही, मला नाही ऐकायचं. नको सांगूस. काय झालंय ग? आयशू अगं तू सांग काय झालं मी तू. आयशू अगं मला जो त्रास झाला तो त्रास तुम्हाला होऊ नये असं मला वाटतं ग. म्हणजे सौमित्रचा फोन माझ्याकडे आला होता. तो फोन परत करायला चालले होते आणि रिक्षा. मैत्री आय स्वेअर खरंच अगं म्हणजे फक्त तुम्ही क्लोज यावं म्हणून आम्ही एक्सचेंज केला होता. अदरवाइज आय नो बेबी, आय नो. झालेल्या प्रकारात तुमची काहीच चूक नाहीये ग. सौमित्राचा फोन माझ्या हातात होता. मी त्या फोनकडे बघितलं आणि तो वाजला. किस्सा पुढे. तो फोन वाजला आणि तिचा फोन आला. कोणाचा? तिचा. अगं ती नसते का ग प्रत्येक पुरुषाच्या मनातली सतत हसणारी, सतत गोड बोलणारी, स्मार्ट हसकी आवाज असणारी. म्हणजे रस्त्याने चालत गेली तर मुलं वळून बघतील अशी. तशीच आहे गती. तिचं नाव दमयंती. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाईस. सॉरी. इट्स ओके.
हे एक सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.